इयत्ता 6वी विषय गणित. आपण द्विमितीय आणि त्रिमितीय आकार हे शिकलोय बरोबर. द्विमितीय आकार म्हणजे ज्यांना पृष्ठभाग एकच असतो आणि त्रिमितीय आकार म्हणजे ज्यांना अनेक पृष्ठभाग असतात. आता बघा पान नंबर 4 वर या सगळ्यांनी. तर या पुस्तकामध्ये तुम्हाला त्रिकोणी चिती दिली आहे. त्रिकोणी चितीचं तुम्हाला सांगितले एक त्रिकोणी कागद आणि तिच्या घड्या घालून तुम्हाला तिथले मधले भाग उभे पृष्ठ, त्रिकोणी पृष्ठ, कडा, शिरोबिंदू हे तुम्हाला त्या एका कागदाचे त्रिकोणी भाग आपण करतो का नाही, त्रिकोणाला त्रिकोणी घड्या घालून जे करतो, फूल कापताना आपण करतो बघा, चौरस कागद घेतो आणि त्याच्या त्रिकोणी घड्या घालत जातो. तर त्या घड्या घालून इथं दाखवलं हिरव्या कागदामध्ये तुम्हाला. ठीक आहे. त्रिकोणी चितीचं खाली उदाहरण बघा कशाचं दिलंय, इष्टिका चिती किंवा चौकोन चितीचं. म्हणजे काय केले त्यांनी, जाड पुट्ट्याचे समान आकारांचे 15 आयत कापलेत. एका कागदाचे काय केलेत, 15 आयताचे आकार कापलेत आणि कापलेले आयत एकमेकांवर असे रचत गेलेत, ते ठेवत गेलेत. आणि त्यापासून बघा हा त्रिमितीय आकार त्यांना इथं तयार झालेला आपल्याला दाखवलेला आहे. त्रिमितीय आकार म्हणजेच हा इष्टिका चितीचा आकार आहे. कोपऱ्यात ही जी पेटी दिसते ना, तळाचे पृष्ठ लिहिले बघा, पुस्तकात बघा सगळ्यांनी आकृत्या आहेत तिथं. तळाचे पृष्ठ हे कशापासून आकार तयार झालाय, हा आयताचे 10 ते 15 आकार एकावर एक ठेवत गेल्यानंतर हा आपल्याला इष्टिका चितीचा आकार इथं तयार झालेला दिसतोय. त्याच्यानंतर बघा वृत्तचितीला दुसरं नाव काय रे, दंडगोल. म्हणजे आपल्या घरामध्ये दंडगोलाच्या आकाराची एक वस्तू आहे, ती कुठली आहे सांगा बरं, की ज्याचा आकार दंडगोल आहे. अजून बाटली, अजून डबा, अजून यस सिलेंडर. सगळ्यांनी सिलेंडरचा आकार बघितलाय का, तो आकार झाला वृत्तचितीचा आकार म्हणजेच दंडगोलाचा आकार. कोणता आकार आहे तो, दंडगोलाचा आकार. आता त्याचं उदाहरण कसं दिलं इथं बघा, त्यांनी इथं दिले बघा पान नंबर 5 वर या. तयार झालेल्या त्रिमितीय आकाराचे घटक म्हणजे काय केलं, तर गोल वर्तुळ कापलं. एका कागदाचे काय केले, 10 ते 15 वर्तुळाचे आकार कापले आणि ते एकमेकांवर रचत गेले. आणि एकमेकांवर ठेवून भाकरीची चवड लावतो बघा आपण, तर तो जो आकार तयार होतोय ना, त्याला म्हणायचं दंडगोल, त्याला म्हणायचं वृत्तचिती. कळाला का वृत्तचितीचा आकार, कायम लक्षात ठेवायचं. इष्टिका चितीचा आकार म्हणजे कंपासचा आकार. वृत्तचिती किंवा दंडगोलाचा आकार म्हणजे सिलेंडर. आणि त्यानंतर त्रिकोण चितीचा आकार म्हणजे काय येईल उदाहरण आता ह्याच्यात, त्रिकोणाची चिती कौलारू घर असतं बघा, कौलारू घर, ती त्रिकोण चितीचा आकार झाला. कळलं का, हां इथं आहे बघा समोर. त्यानंतर बघा पान नंबर सगळ्यांनी 6 वर या आता. तर नंतरचा आकार आहे शंकूचा आकार, त्याला वृत्तसूची म्हणायचं. शंकूच्या आकाराला काय म्हणायचं, आता वृत्तचिती म्हणजे दंडगोल आणि वृत्त सेम आहे, फक्त पुढची 2 अक्षरं वेगवेगळे. वृत्तसूची म्हणलं की त्याला शंकू म्हणायचं. काय म्हणायचं, मग आता शंकूचा आकार म्हणजे कुठला आकार, एक उदाहरण सांगा, तुमच्या लक्षात येते का बघू. शंकूचा आकार म्हणजे रोज खाता ती तुम्ही, हां आईस्क्रीम जी खातो ना आपण कोणातली तिचा आकार कसा होईल, शंकूचा आकार होईल. किंवा आपण बड्डेच्या दिवशी टोप्या घालतो बघा, तसल्या त्या शंकूच्या आकाराच्या. मी पहिल्या दिवशी पहिलीच्या मुलांच्या स्वागताच्या दिवशी आणल्या होत्या बघा टोप्या, त्यांचा आकार कसा झाला, शंकूचा आकार. कसा, मग तुम्हाला जर विचारलं इष्टिका चितीचं उदाहरण द्या, काय देणार, अगं इष्टिका चिती फळा आहे की नाही, फळा, कंपास. त्यानंतर दंडगोलाचं उदाहरण द्या, वृत्तचितीचं ग्लास, डबा, सिलेंडर. आणि मी म्हटलं शंकू, वृत्तसूचीचं उदाहरण द्या. हां अजून आईस्क्रीम. कळालं का, हे आपल्याला द्विमितीय आणि त्रिमितीय आकार याच्यामध्ये माहिती घेतली आपण. आता खाली सराव संच आहे 1.1, तो तुम्ही सोडवायचा आहे. म्हणजे वरती चित्र दिलीत बघा, चिती, सूची आणि सूची.
आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला चौकोनी चिती, चौकोनी सूची, मग त्याच्यातले शिरोबिंदू किती, कडा किती, उभे पृष्ठ किती, हे तुम्ही घरी जाऊन पुस्तकामध्ये सोडवायचं आहे आणि तोच तक्ता परत तुम्ही वहीवर आखायचा आहे आकृत्यांसहित घरच्या अभ्यासाला. ठीक आहे. पुढं बघा, पान नंबर 7 वर या सगळ्यांनी. तर 7 पानावर पण बघा तुम्हाला इथं आणखी परिसरात दिसणाऱ्या तुमच्या वस्तूंची नावं, म्हणजे घरात किंवा गावात किंवा शेजारी काय काय दिले बघा. परिसरात दिसणाऱ्या आकारांची नावे लिहून सारणी पूर्ण करा. मग पहिलं जे चित्र आहे त्या कशाचं चित्र आहे रे ते देवाचं नाही का, वरती असं ते शिखरासारखं असतं बघा, कळस शिखर, तर त्याचा आकार कशात मोडतो. मग इथं ह्या वरती हे दुसरं चित्र जे आहे ते कशाचं आहे, पिंप आहे, तो चित्र पिंपाचं आहे, पण त्याच्यात आकार कुठला लपलाय. असं करत करत तुम्हाला काय करायचंय, ही सारणी सुद्धा कंप्लीट करायची आहे. मग आता ही सारणी कंप्लीट करत असताना चित्र काढत बसायची नाही. चित्र काय एवढी सगळी तुम्हाला छान जमतील असं नाही, तर तुम्ही तिथं डायरेक्ट लिहा डबा आणि त्याच्या खाली लिहा त्याचा आकार. नंतर काय लिहा, फुटबॉल, त्याचा आकार खाली लिहा तुम्ही. एवढं जमेल? जमेल का? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना, हे करायचंय तुम्ही. त्यानंतर समजून घ्या म्हटलंय, तर समजून घ्या मध्ये ह्या तक्त्यात काय दिलेलं आहे तुम्हाला, तर बघा चिती आणि सूची. मग चितीमध्ये आणि सूचीमध्ये काय काय फरक आहे, जसं की आपण द्विमितीय आणि त्रिमितीयमध्ये शिकलो ते दिलंय. मग पृष्ठ किती असतात चितीला, तळाची, इथं चित्र आकृती दिली बघा खाली, चितीची आकृती बघा आधी हिरव्या रंगाची, सगळ्यांनी निरीक्षण करा. हिरव्या रंगाची जी आकृती आहे ती चितीची आहे आणि ती पृष्ठ किती आहेत त्याला, तळाचे पृष्ठ आणि वरील पृष्ठ हे त्रिकोणी असते किंवा चौकोनी असते किंवा बहुभुजाकृती असते, त्याला म्हणायचं चिती. उभी पृष्ठे आयताकृती असतात. आयताकृती म्हणजे जी उभी आहेत ना पृष्ठ ती गोल नसतात, तर कशी असतात, आयताकृती. मग सूचीमध्ये काय फरक आहे पृष्ठात, सूची या आकृतीची पांढऱ्या रंगाची आकृती आहे ती सूचीची. मग या आकृतीमध्ये पृष्ठे कशी असतात, तळाचे पृष्ठ हे त्रिकोणी असते, आहे का बघा तळभाग त्याचा त्रिकोणी, चौकोनी किंवा बहुभुजाकृती पृष्ठे असतात आणि जी उभी पृष्ठे आहेत ती मात्र त्रिकोणीच असतात सूचीमध्ये. कळाला फरक? तर अशा प्रकारे तुम्ही शिरोबिंदू, कडा, आकृतीवरून ह्याच्या कडा कशा असतात, शिरोबिंदू कसे असतात आणि पृष्ठे कसे असतात ह्याचा तुम्ही सराव करायचा घरी जाऊन, पाठांतर करायचं, हे समजून घ्यायचे आणि पाठ करायचं. कारण वरती नावच दिले बघा, समजून घ्या, समजून घ्या, नुसतं पाठांतर पण नको आहे. तुम्हाला समजलं पाहिजे की सूचीमध्ये कसं असतं पृष्ठ, चितीमध्ये पृष्ठ कसं असतं, आणि हे सगळे एकदाच होईल का, दररोज वाचल्यानंतर आपल्याला होणार आहे. जेव्हा तुम्ही ते 5-10 वेळा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा चितीमध्ये काय फरक आहे आणि सूचीमध्ये काय फरक आहे. पाठांतर सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं हे वृत्त चिती आणि वृत्त सूचीचा बदल होता. त्याच्या आधी आपण शिकलो द्विमितीय आणि त्रिमितीय आकाराचा बदल. ठीक आहे. आणि इथं आता पान नंबर सगळ्यांनी 8 वर या. पान नंबर 8 वरचा स्वाध्याय उद्या तुम्ही सोडून आणायचा आहे. अचूक पर्याय निवडा, त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत. खाली दिलेल्या संख्यांवरून त्रिमितीय आकार काढा व त्यांची नावे लिहा. मग कोणते आकार काढायचे ते काळ्या ब्लॅकबोर्डवर तुम्हाला दिले बघा, ते वाचायची माहिती आणि त्यानुसार आकार काढायचा आणि त्यानुसार त्या आकृत्यांची नावं तुम्ही लिहायची. तर अशा पद्धतीनं हा स्वाध्याय 1 तुम्ही सोडवायचा आहे.